94,000 स्टुडंट मराठी विषयात नापास झाले. काल 10वीचा SSCचा रिझल्ट लागला आणि आपण काय बोलतो, महाराष्ट्राच्या बाहेरचे परप्रांतीयांनी मराठी शिकावी. आता हे 94,000 मराठी स्टुडंट, मराठी शाळेत शिकलेले स्टुडंट मराठी विषयात नापास होत आहे. म्हणजे ही लाज वाटायसारखी गोष्ट आहे की अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे, काही कळत नाही. आणि याची क्रेडिट जे आहे ते शिक्षकांना द्यावं, आईबापाला द्यावं की मुलांना द्यावं? नेमकी द्यायचं तर द्यायचं कोणाला क्रेडिट? कारण कामच असं केलंय. आता ही गोष्ट सांगताना अभिमान वाटला पाहिजे, लाज वाटली पाहिजे की काय वाटलं पाहिजे? आणि आपण म्हणायचं बाहेरून येणाऱ्यांनी हिंदी नाही बोललं पाहिजे, मराठीच बोललं पाहिजे. आता मी पण व्हिडिओ बनवला होता की मराठी सक्ती झालीच पाहिजे. पण असे 94,000 विद्यार्थी महाराष्ट्रात जर नापास होत असतील तर ती सक्ती करून फायदा काय? आणि याच्यातून नक्की फायदा होईल कोणाचा? बाकी तुम्हाला काय वाटतं ते सांगा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.